तुझ्यासाठी सीएचे प्रीमियर लीग अर्थात काय याच्याबद्दल काय म्हणशील? सीएचे प्रीमियर लीगला तू किती महत्त्व देतो? सीएचे प्रीमियर लीग हे माझं तिसरं पर्व आहे. ह्याच्या आधी मी 2 वेळा स्वरा चॅलेंजर्समध्ये खेळलो, बट आम्ही फायनलपर्यंत नाही पोहोचलो. फर्स्ट टाईम आहे मी वेदांत चॅलेंजर्समध्ये खेळतो आणि ट्राय करू की नक्कीच फायनलपर्यंत जाऊ आणि फायनल जिंकू. तर खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता मात्र महेश येवले, ज्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलाय. या पण समालोचन कक्षाकडे वळूयात. प्रवीणजी गायकवाड सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, स्पर्धेचा आनंद घेत राहा. तर धन्यवाद जयजी भोसले सर, धन्यवाद पंडितजी. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये फाटकर अँड सन्स आणि त्यांच्या विरोधात प्रयागराज फायटर्स या दोन टीमच्या दरम्यान. प्रयागराज फायटर्स टीम करते फलंदाजी. स्लोअर वनचा उपयोग करायचा होता, ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर चेंडू गेला आणि व्हाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. अवांतरच्या रूपानं मैदानाच्या आतमध्ये खातं खोलले. संतोजी मोरे साहेब आणि आदरणीय किशोरजी झिंजाड साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. सार्क डायरेक्टर आहेत स्मार्ट लिंक ट्रान्सप्रेटचे, ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. मी सर्वांना विनंती करेन आपल्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. थोड्याच वेळामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. मी टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन, चला रिपोर्टिंग करा. टॉस आपण करणार आहोत. मिड विकेटच्या दिशेला केलाय वार आणि ठोकला एक दर्जेदार चौकार. शॉर्ट स्टॉपच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय आता निसटलाय आणि लॉंग स्टॉपला जातोय. सीमारेषेच्या अगदी जवळ त्या ठिकाणी चेंडूला फीड केलं जात आहे. प्राप्त केल्या जातील एकूण धावा अगदी आपण पाहतोय 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. सांघिक धावसंख्या 3 धावांच्या साह्यानं पुढे जाऊन धावफलक पोहोचताना पाहायला मिळत ते. यस, हा चौकार असेल. 4 रन. हॅलो हॅलो, मी लक्ष वेधन दित्या शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कॅप्टन, टीम कॅप्टन आणि अगदी त्याच वेळेला स्वरा इंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला दित्या शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल स्वरा इंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. सन्माननीय दिलीप तिवारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. टोटल वरती नजर टाकली तर सांघिक धावसंख्या आता 11 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 1 रन शॉट. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. अचूक निरीक्षण क्षमता जी पंचांकडे असावी ती अचूक निरीक्षण क्षमता आपल्याला पाहायला मिळते आणि 1 रन शॉट असा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. हनुमंत दाभाडे प्रत्येक पर्वात शानदार परफॉर्मन्स राहिलाय. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट, आकाशाचे वेध आणि कॅट ड्रॉप हनुमंत दाभाडे यांना मिळतंय जीवनदान. टोटल वरती नजर टाकली धावा 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका बाजूला हनुमंत दाभाडे, दुसऱ्या बाजूला रमेश सिंग अर्थात छोटू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. किती टार्गेट सेट केलं जात आहे ते खूप महत्वाचं मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. आणखीन एक मॅच प्रयागराज फायटर्स आणि पाटकर अँड सन्स या दोन टीमच्या दरम्यान रंगताना पाहायला मिळते. सीएचे बांधवांचा क्रिकेट उत्सव, सीएचे प्रीमियर लीग 14व पर्व मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना कमी गतीने चेंडू टाकला. यावेळेला अप्पर कडचा एक शानदार षटकार प्राप्त केला. 6 धावा षटकार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. एका बाजूला दित्या शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल स्वरा इंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम.
स्लोअर वनचा उपयोग केला होता, थोडीशी वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली. अक्षरशः अगदी आपण पाहतोय अप्पर कटचा एक दर्जेदार षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. टोटल वरती नजर टाकली, धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 17 धावा धावफलकावरती आणि या नवनाथचं हे षटक क्रमांक पहिलं संपत असताना आपण पाहतोय. सन्माननीय किशोर शेठ जिंजाड यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनापासून स्वागत. दत्तशेठ चौधरी यांचे सहकारी आहेत, वेळात वेळ काढून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने. रमेश सिंग आणि हनुमंत दाभाडे सुरुवात शानदार केली एक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला लेगस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 18 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे संपूर्ण संयोजक आयोजक यांची अफाट मेहनत आहे, कष्ट आहेत आणि त्यानंतर मात्र ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहिली. शानदार आयोजनाचं प्रत्येक जण तोंड भरून कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अखंड 14 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा चालू आहे. ओ फुलर लेनचा चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेला पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. हनुमंत दाभाडेचा जलवा ठोकलाय दर्जेदार षटकार. निमित्तानं उपस्थित आहेत. विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे. आसनस्थ झालेत. मनापासून आपलं हार्दिक स्वागत. जालिंदरजी शेळके, राजू भोर आपलं देखील मनापासून स्वागत.
हनुमंत दाभाडे काय जबरदस्त फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये संघासाठी. अगदी आपण पाहतोय 2 लागोपाठचे 3 लागोपाठचे षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाले. त्यानंतर डबल घेतली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आकाशाचे वेध, संधी प्राप्त झाली. एक चेंडू निसटलाय, सटकलाय आणि पंचांना त्या ठिकाणी इशारा केलाय. हा देखील षटकार असेल. यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. सन्माननीय सनी गंभीर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. सनी बाईक. सन्माननीय जालिंदर शेळके यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. सनी गंभीर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. तिसरे पंच कवतीन श्रेयस जोरे आपल्याला विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावं. श्रेयस जोरे आमचे फोटोग्राफर आपल्याला विनंती करतो आपण समोर यायचे. निर्णय येईल काही क्षणात. तिसरे पंच निर्वाळा करतायत. नक्की काय घडलंय कॅमेऱ्यामध्ये नक्की चेक करतील तिसरे पंच. कॅच तर ड्रॉप आहे, परंतु षटकार आहे, चौकार आहे की चेंडू सीमारेषेच्या आतमध्येच अडवलाय हे चेक करतील तिसरे पंच. काही मान्यवरांचा सन्मान आपण संपन्न करत आहोत. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आमचे सनी गंभीर आहेत. जालिंदरजी शेळके यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. डिसिजन इज पेंडिंग. काही क्षणात निर्णय येईल आपल्यापर्यंत. स्वरा इंटरप्राइजेस 7 स्टार प्लैटिनम और दित्या शिपिंग, ये दोनों टीमों के कैप्टन से आग्रह करूंगा टॉस करने के लिए आएंगे. दित्या शिपिंग के कप्तान और स्वरा इंटरप्राइजेस 7 स्टार प्लैटिनम, इन दोनों टीमों के कैप्टन टॉस करने के लिए आ जाए. तब तक डिसीजन. षटकार 6 धावा. हनुमंत दाभाडे नावाचं वादळ बरसताना पाहायला मिळत आहे, घोंगावताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय राजू भोर यांनाही सन्मानित केले जाते. राजू भोर आपल्याला विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हा सन्मान संपन्न होतोय राजू भोर यांचा. वेळात वेळ काढून राजू भोर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. सनी गंभीर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. सीएचे बांधवांचा क्रिकेट उत्सव अगदी आपण पाहतोय मोठ्या थाटामाटात आजपासून चालू झालाय. 2 दिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय आणि सर्वात महागडं षटक कैलास ढोरे अगदी आपण पाहतोय. आतापर्यंत खर्च केल्या या षटकामध्ये 28 धावा या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 2 ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर 45 धावा धावफलकावरती. पार पडायच्यात स्पीडअप करा विनंती करतो. यानंतरच्या 2 टीम दित्या शिपिंग आणि त्यांच्या विरोधात स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये ताबडतोब उपस्थित राहावं. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. सन्माननीय बाळू भोईमकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. विनंती करतो दोन्ही कॅप्टन आपण ताबडतोब संपर्क करायचा आहे.
यावेळी अद्याप आपण पाहतोय मिडॉनला चेंडू आहे, लॉकॉनचा शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय, एक सिंगल प्राप्त केली जाईल. अगदी कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळतात, तर मेरिटनुसार क्रिकेट. हनुमंत दाभाडे प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार येणं गरजेचं नाहीये. काही काही चेंडूवरती सिंगल डबल देखील प्राप्त केले जातात आणि एका मॅरेथॉन इनिंगकडे वाटचाल. 40+ आयकॉन आहेत हनुमंत दाभाडे. लिडिंग एज, कॅट ड्रॉप त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव प्राप्त केली जाईल. सांघिक धावसंख्या जर पाहिली षटक क्रमांक 3 चालू असताना 47 धावा धावफलकावरती. धावांचा एक भला मोठा डोंगर उभा केलाय तिसऱ्या षटकामध्ये. प्रतीक हे तिसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय हाच रोल प्ले करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. रमेश सिंग यांना हनुमंत दाभाडे यांच्या बॅटच्या पट्ट्यात फटके येत आहेत, त्यांना वारंवार स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक होल मारा होता त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय अगदी बॅट उचलण्यासाठी संधी देखील दिलेली नाहीये. एक निर्धाव चेंडू पेश केला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत 47 धावा. धावफलक स्थिर आहे. चांगली गोलंदाजी आता मात्र प्रतीक यांची ओव्हर क्रमांक 3 मध्ये. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. यावेळेला अगदी आपण पाहतोय ओव्हर द पॉइंट हेड, चेंडूला दिली आहे दिशा, चेंडू पार करतोय सीमारेषा, खणखणीत चौकार, 4 रन. लुटतोय सीएचे प्रीमियर लीगचा. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला खेळला. डीप मधून शतरक्षक लॉंगॉनचा चेंडू वरती येतोय. एक धाव प्राप्त केली जाईल. एक मोठी भागीदारी, एक मोठी पार्टनरशिप बिल्ड होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 50 धावांची भागीदारी झाली आहे. 52 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये. हनुमंत दाभाडे, रमेश सिंग. रमेश फुलटॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढला. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी, मात्र चांगले शतरक्षण. दुसऱ्या धावेसाठी पलायन, यष्ट्या तर उडवल्यात आणि पहिली विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. पहिल्या विकेटचं पतन, एक मोठी भागीदारी ब्रेक केली जाते. दित्याच्या कर्णधार इथे उपस्थित आहे. दित्या शिपिंगच्या कर्णधार इथे उपस्थित आहे. मी विनंती करीन स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनमचे कर्णधार आहेत. बॅक टू कॉम बॉक्स. यस, महत्वाची मॅच, महत्वाचा सामना. प्रतीक चांगले षटक टाकले, एक चौकार सोडता जी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे लाजवाब अगदी आपण पाहतोय. आणि धावबादच्या रूपाने एक विकेट देखील मिळाली जी प्रतीक्षा होती. पहिली विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. फक्त विनंती आता टीम हडल, टीम मीटिंग थोड्याशा थांबवा, कारण की वेळ कमी आहे, सामने जास्त आहेत. थोडंसं सहकार्य करा. तुमची आमची सीएचे प्रीमियर लीग अगदी आपण पाहतोय. 14 पर्व मोठ्या थाटामाटात चालू आहे आणि त्याचं श्रेय आमच्या सीएच्या बांधवांना जात आहे. त्यामध्ये सतीशजी देवकर आहेत, दादासाहेब पाटील आहेत, सुधीर चव्हाण, संजय झिमूर आहेत, अमित खातू, सुनील गंभीर अगदी आपण पाहतोय, सनी दैवत डोंगरे आहेत, संतोष सावंत, शैलेश शिंदे, अमोल हातनोळकर आहेत, सचिन वारंगे, श्री रत्न पारखे, बाळासाहेब भोईंकर आणि दिगंबर पाटील. खरं तर हे आमचे आयोजक, संयोजक, कोर कमिटी अगदी आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून गेली 14 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचं प्रभावी आयोजन केलं गेलंय. रोहित जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 53 धावा धावफलकावरती आहेत. प्रयागराज फायटर्स पाटकर अँड सन्स शतरक्षण करत असताना आणि आता शेवटचं षटक निवृत्ती पडवळ टाकण्यासाठी तयार. कमी गतीने चेंडू टाकला होता, पुल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि हनुमंत दाभाडे परतताना पाहायला मिळतील पॅव्हिलियन मध्ये. महत्वाची विकेट.
दमदार शानदार ट्रीम इंडा सिक्सर. आजच्या दिवसभरातील हाय स्कोर 65 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत प्रयागराज फायटर्स. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट शतरक्षक चेंडूवरती मिड विकेटला चेंडू फीड केला जातो आहे. सिंगल प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आणि ही दुसरी धाव देखील आरामशीररित्या पूर्ण होत असताना आपण पाहतोय. टोटल वरती नजर टाकूया. 2 धावांच्या साहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय ते 67 वरती. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या प्रयागराज फायटरच्या नावावरती. नावातच फायटर आहे आणि जबरदस्त फायटिंग पाहायला मिळाली. विशेष कौतुक करेन मी हनुमंत दाभाडे यांचं. काय खेळी केली 43 धावांची. 16 चेंडूंचा सामना केला. 43 धावांची खेळी. विशेष म्हणजे 40+ आहेत. 40+ आयकॉन हनुमंत दाभाडे लक्षवेधी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. खोलवर टप्प्याचा चेंडू होता का अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफला खेळून काढला. दुसरी धाव घेत असताना यष्ट्या उडवल्या आणि धावबादची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद. गोयनकर सर से आग्रह करूंगा कि टॉस करने के लिए टॉस बॉक्स में आए सन्मान्य आदरणीय श्री बालू गोयनकर सर. सन्माननीय बाळासाहेब भोईनकर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या नाणेफेक संपन्न होईल. यानंतरचे 2 महत्वपूर्ण संघ टॉस बॉक्स मध्ये जोडले जातात. त्या ठिकाणी संतोषजी पंडित. धन्यवाद प्रवीण जी. तो इस समय अगला मुकाबला खेला जाएगा. देखा जाए तो दित्या सिपिंग जो पहला मुकाबला खेलेंगे और एक मैच हारने के बाद दूसरा मुकाबला करो या मरो की स्थिति में रहेंगे. यहाँ पर अगर देखा जाए तो बिल्कुल ही सोडा इंटरप्राइजेस के कप्तान दोनों के बीच टॉस होता हुआ बाला साहेब वेनकर सर इस समय टॉस करने के लिए कॉल करेंगे. दित्या का कप्तान निनाद तारेकर यहाँ पर टॉस जीता. कप्तान निनाद, फैसला क्या होगा टॉस जीतने के बाद? आम्ही फिल्डिंग करू. रन कितना चेस करने के लिए रखेंगे? 40-45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. दित्या की तरफ से पहली बार कप्तानी, क्या कहेंगे इस सीरीज में? 14 साल की हो चुकी है ये सीएचए प्रीमियर लीग. 14 वर्षामध्ये मी 13 वर्ष ही सीएचे प्रीमियर लीग खेळतोय. दरवर्षी खूप मजा येते. दरवर्षी नवीन नवीन सतीश देवकर आणि कमिटी पूर्ण घेऊन येते. थैंक यू. बेस्ट लक टू नेक्स्ट मैच. कप्तान, टॉस हारने के बाद दबाव रहेगी टीम के ऊपर. आपके ऊपर भी थोड़ा सा दबाव है. अच्छा खेला था परंतु अंतिम समय में हार मिली थी. इस मैच में किस तरह की प्रदर्शन रहेगी? जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा. पहिला फलंदाजी भेटला. किती धावापर्यंत करणार आहात? 70 धावा मारण्याचा. 70, 60-65. बेस्ट लक टू नेक्स्ट मैच. असा कोणी एक खेळाडू ज्याच्यावर टार्गेट असेल? नहीं, म्हणजे खेल खेल रहा है तो निश्चित ही चलते हैं. इस समय फिर से एक बार अगला मुकाबला जब होगा तब देखेंगे दोनों के बीच कौन जीतता है, किसमें है दम. क्योंकि एक मैच हारकर टॉस फिर से हारने के बाद बल्लेबाजी मिली है टीम बिल्कुल ही स्वरा को. और इस समय चलते कॉम बॉक्स में जहां इंतजार करेंगे योगेश भोसले सर. आपले डान्सिंग अंपायर यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. और साथ ही एक अनाउंसमेंट है. स्वरा इंटरप्राइजेस के सभी खिलाड़ियों से आग्रह करूंगा कि जहां पहले बैठे थे पहले मुकाबले में उस डॉगआउट में जाके सभी खिलाड़ी तैनात रहे. धन्यवाद. सन्माननीय मनीष बांदेकर सर यांच्या माध्यमातून 200 रुपये आपल्या डान्सिंग पंचांसाठी अगदी आपण पाहतोय. नृत्याचा आविष्कार अप्रतिम त्या ठिकाणी साजरा करतायत आणि त्यांच्यासाठी या 200 रुपयांचं कॅश प्राइज मनीषजी बांदेकर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. धन्यवाद. खरं तर प्रत्येक पर्वामध्ये डान्सिंग अंपायर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. त्यांचं सनी जगताप लक्ष वेधून त्या ठिकाणी घेत आहेत. सगळ्यांची मनं त्या ठिकाणी मात्र जिंकताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्वच पंचांचं कामकाज अतिशय सुरेख राहिले. त्यामध्ये सचिन सावंत सर आहेत, सनी जगताप सर आहेत, रोशन खापणे सर आहेत आणि त्याचबरोबर आज दिवसभराच्या सत्रात ज्यांचं समालोचन आपण ऐकतोय प्रसिद्ध आकडे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे जयजी भोसले सर अगदी आपण पाहतोय. आणि खरं तर तंत्रशुद्ध समालोचन ज्यांचं दिवसभराच्या सत्रात आपण ऐकतोय. दुसऱ्या बाजूला हिंदीचा एक सुमधुर आवाज संतोषजी पंडित आपल्या समवेत आहेत. अतिशय शानदार
कामकाज त्यांचंही मात्र जे पाहायला मिळत आहे. तर मी स्वतः प्रवीण गायकवाड आपलं मनापासून स्वागत करतो आणि यानंतर पुढच्या सत्रासाठी आपण जोडले जातो एक हिंदीचा सुमधुर आवाज संतोषजी पंडित यांच्याकडे जातोय. या सर, स्वागत असेल. थोड़ा जल्दी करें, कोई भी ज़्यादा समय व्यतीत ना करें क्योंकि 12 मुकाबले आज खेलने हैं हमें. आप सभी सच्चे बंधु से आग्रह करूंगा. साथ ही समय टीम मैनेजमेंट, बहुत ही बड़ा लक्ष्य आज दी गई है इस मुकाबले में. अगर देखा जाए तो एक बड़ा टारगेट हुई है और अभी तक का सबसे हाईएस्ट स्कोर इस सीरीज का इस मुकाबले में देखने को मिला. खास बात रही हनुमंता दभाड़े की. बल्ला चला नहीं था, जंग लगा था, लेकिन जंगों में चमक आती हुई इस इनिंग्स में 16 गेंदों में 43 रन बना डाले थे फटाफट. एक बेहतरीन बल्लेबाजी जिसके बदौलत टीम कुल स्कोर पहुंचा था 68 पर. जीतने का लक्ष्य 69 रनों का. कंचन पालकर जी बताते हुए इस समय, कंचन पालकर जी का बात क्या करूं, चित्रगुप्त जी हैं ये हमारे, क्योंकि ये हमारे नहीं बल्कि इस टूर्नामेंट का जितने भी लेखा जोखा होती है उनके हाथों में. हमारी आपके जीवन की लेखा जोखा चित्रगुप्त भगवान के पास होती है. और इस समय चलते हैं मैदान पर जहां एक रोचकता भरा मुकाबला देखने को मिलेगा. पाटकड़ एंड सन्स यहां पे जीतना चाहेगा. हालांकि पहला मुकाबला है उनकी, इस मुकाबले में उनके लिए थोड़ा सा दमदार अगर शुरुआत हुई तो बेहतर होगा, परंतु जीतने का लक्ष्य एक बहुत बड़ा लक्ष्य. अगर देखा जाता सुबह पहले मुकाबले में भी प्रयागराज फाइटर्स ने 51 रन बनाए थे और इस समय अगर देखा जाए तो 69 रन बनाने का एक योगदान दिया है. तो यानी कि देखा जाए तो दोनों मुकाबले मिलाकर अच्छी रन बनी है, परंतु जीत जरूरी होती है किसी भी मुकाबलों में. इस समय गेंदबाजी का भार देखा जाए तो पहले ओवर फेंकने के लिए 40 प्लस के मास्टर गेंदबाज आएंगे. संदीप पवार अपनी गेंदबाजी मार्क पर. पिछले मैच में थोड़ी सी गलती हुई थी जिसके कारण उनको गेंदबाजी से हटाया था, परंतु इस बार थोड़ा सा सचेत गेंदबाजी करने की कोशिश. बल्लेबाजी के लिए तैनात होते हुए बल्लेबाज नीलेश सोनकर और नॉन स्ट्राइक पर उनका साथ देते हुए प्रतीक मोकल. फुल टॉस, खराब गेंद और उसका समाचार बिल्कुल ही मिलेगा. खराब गेंदों के ऊपर प्रहार 6 रनों के लिए स्टर्लिंग के पार. एक अच्छे बल्लेबाज इस समय अपने लिए और अपने टीम के लिए. जय स्पोर्ट्स के यस स्पोर्ट्स के बिल्कुल ही इस समय जो ये स्पोर्ट्स की जो आयोजन है, टी शर्ट की आयोजन है उनके द्वारा है. बिल्कुल ही देखा जाए तो ये फिर से खाना गेंद और ये गेंद जा रही है पार 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 सटका.
इस बार हवा में गेंद, क्या यह कैच होगा? और आसानी से कैच हाथ में आते हुए सफलता यहां पर नीलेश का विकेट का पतन। पहला झटका, पहला मटका, पहला फटका। बेहतरीन बेहतरीन और बेहतरीन सुंदर सा डीजे सिस्टम्स के साथ राहुल, डीजे राहुल हैं। और इस समय लाइव आप देख सकते हैं, अगर देखा जाए तो बिल्कुल ही माउली प्रसाद इवेंट्स के द्वारा एक ओवर की समाप्ति हुई है। बचे हुए 18 गेंदे अभी भी है। इस ओवर में देखा जाए तो 14 रन बने हैं। 2 गेंदों पे 12 रन आ चुका था, लेकिन उसके बाद वापसी करते हुए एक सफलता भी अर्जित करता हुआ संदीप पवार। अब पावर प्ले समाप्त हो चुकी है। 18 गेंदे अभी भी शेष है। 18 गेंदों में अब जो जीतने का लक्ष्य उसको पीछा करना होगा। 55 रन बनाने होंगे अभी भी। CHA प्रीमियर लीग 2026 और अगर देखा जाए तो 14वां साल, इस समय 14वां सीजन चलता हुआ ये मुकाबला। इस समय एक जो लूजर टीम थे पहले मैच में, दूसरे मैच में, और एक इस समय पहला मुकाबला खेलता हुआ। इस इनिंग्स में अगर देखा जाए तो बिल्कुल ही मुकाबला, अगर रमेश सिंह छोटू हैट्रिक विकेट लेंगे तो संजय जिमुर के तरफ से यहां पे 1000 रुपए का पारितोषिक आएगा, 1000 रुपए का रोकड़ा कैश आएगा। और बिल्कुल ही देखना होगा हैट्रिक विकेट आता है या नहीं उनके खाते में। परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, कभी भी कुछ भी हो सकती है, करवटें बदल लेती हैं। जिस तरह से गुलाबों की खुशबू को दीवारें नहीं रोक सकती और हवाओं की झोंकों को कोई मीनार नहीं रोक सकती, उसी तरह यहां पर पहली बार छोटू तैयार होते हुए ऑफ स्टंप्स के बाहर की गेंद को घूमकर पुल किया है। मिड विकेट की दिशा में गेंद गई, डीप मिड विकेट गेंद को फील्ड की जा रही है। 1 रन आसानी से लेते हुए प्रतीक, और इस 1 रनों के साथ 1 रन और बढ़ता हुआ टीम के लिए कुल स्कोर पहुंचता हुआ 15। पाटकर एंड सन्स और प्रयागराज के बीच मुकाबला। इस समय प्रयागराज अपना दूसरा मुकाबला खेलते हुए, प्रयागराज फाइटर ने पहला मुकाबला गंवाया था, उसके बाद इस समय देखा जाए तो एक बड़ा सा स्कोर बनाया जरूर है, परंतु अच्छी गेंदबाजी, अच्छी रचना करनी होगी इस स्कोर को डिफेंस करने के लिए। फील्डर्स को थोड़ा सा दूर रखा जा रहा है। एक मिड विकेट, एक डीप मिड ऑन, उसके अलावा एक स्क्वायर लेग। इस बार ऑफ स्टंप्स के बाहर की गेंद को हवा में खेलने की कोशिश, उसके नीचे खिलाड़ी है, देखना होगा कैच, और इसी के साथ एक सफलता, दूसरा सफलता आता हुआ इस मुकाबले में। बड़ा विकेट का पतन। काही विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मानतो आहोत. आदरणीय अशोकजी गुळे साहेब यांचे विशेष करून आभार, प्रतीकजी जगदाळे साहेब यांचे विशेष करून आभार, त्याच वेळेला आदरणीय प्रणयजी चव्हाण साहेब यांचे विशेष आभार, सचिनजी पदाले साहेब यांचे विशेष आभार, प्रसादजी उतेकर साहेब यांचे विशेष आभार, प्रवीणजी दाते साहेब, सुनीलजी पोकरकर साहेब यांचे विशेष आभार, नितीनजी माने साहेब यांचे आभार, उमेशजी पाटील साहेब यांचे आभार, अरविंदजी पाडेकर साहेब यांचे विशेष आभार, अभिजितजी यांचे विशेष आभार, विपुलभाई यांचे विशेष आभार, जीतू तांबे साहेब यांचे विशेष आभार, प्रभाकर सिंग यांचे विशेष आभार, मिलिंदजी मामुनकर साहेब यांचे विशेष आभार, राहुलजी गाडगे यांचे विशेष आभार, सय्याजी यांचे देखील विशेष आभार, साहिल पटेल यांचे विशेष आभार, दिलीपजी तिवारी साहेब यांचे विशेष आभार, प्रफुल्लजी सुर्वे आणि त्याच वेळेला विनय पाटकर साहेब यांचे विशेष आभार, पुष्करणा क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग यांचे विशेष आभार, अरुणजी मिश्रा साहेब यांचे देखील विशेष आभार. धन्यवाद जयेश जी. बिल्कुल इस समय रोचकता भरा मुकाबला की तरफ बढ़ता हुआ यह गेंद, इस बार अच्छी गेंद थी, बिल्कुल ही लाजवाब विकेट कीपर के द्वारा आउट की गई. हनुमंत दभाड़े जो करीबन 40 के ऊपर उमड़े, फिर भी थोड़ा सा फुर्ती दिखाते हुए 40+ के मास्टर खिलाड़ी हैं, नवी मुंबई की तरफ से खेलते हैं वो. इस समय इस मैदान पर अपने आइकॉन के लिए, इस समय गेंदबाज भी आइकॉन है और क्षेत्र रक्षक में अगर देखा जाए तो विकेट कीपर भी आइकॉन. इस समय इस मुकाबले के लिए जोरदार जद्दोजहद लगाते हुए ये गेंद इस बार फिर से कट करने की कोशिश, लेकिन इस बार थोड़ा सा बाहर गेंद, और इस गेंदों को ऊपर वाइड का इशारा आता हुआ अंपायर रोशन काफने जी, जिन्होंने अपना दोनों ही हाथों को फैलाते हुए इशारा करते हुए 1 रन इस समय आता हुआ अतिरिक्त के रूप में. बिना जोखिम कुछ नहीं मिलता, और जोखिम वही उठाते हैं जो कोशिशें करते हैं, साहसी होते हैं.
क्रॉस द बॉल, गति में परिवर्तन थोड़ा सा बिल्कुल ही अगर देखा जाए तो पिछले मुकाबले ये गेंदों में थोड़ा सा गति थी, लेंथ था और छलांग भी लगाते हुए विकेट कीपर के दस्तानों में जाता हुआ दूसरा ओवर प्रगति पर। अच्छी गेंदबाजी इस ओवर में, अभी तक 2 रन आए हैं 4 गेंदों में छोटू सिंह के द्वारा। जैसे जैसे गेंदे कम होते जाएंगे बल्लेबाजों के ऊपर दबाव बढ़ता जाएगा और दबाव में कोई भी चीज फर्स्ट करते हैं, ब्लास्ट होते हैं। इस बार ये गेंद अच्छी गेंद और बिल्कुल ही थोड़ा सा मुश्किलें करते हुए अंपायर से पूछते हुए, और ये क्रॉस हुई है जब गेंदे तो बिल्कुल ही अच्छी गेंद। 5 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च करता हुआ इस समय। एक गेंदे अभी भी शेष है इस ओवर में छोटू सिंह के द्वारा। अच्छी साझेदारी आज हुई थी बल्लेबाजी करते वक्त छोटू और हनुमंत के साथ मिलकर 50 रनों से ऊपर पार्टनरशिप हुई थी, परंतु इस समय गेंदबाजी के मार्ग पर असली गेंद लेकर इस बार काबर के ऊपर से खेलने की कोशिश, नीचे खिलाड़ी मौजूद है, कैच होगा और इस बार कैच आता हुआ हाथ में, तीसरा सफलता। सोलह रन। युवराजी आयर साहेब यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. अशोकजी सावंत साहेब, संतोषजी सावंत साहेब आणि किशोरजी आवटी साहेब या सर्व या स्पर्धेला ज्यांनी प्रत्यक्षरित्या जे काही सहकार्य केलेलं आहे त्याकरिता आम्ही त्यांचे विशेष करून आभार मानतो आहोत. त्याच वेळेला अगदी आपण पाहिला मनीष सिंग या साहेब यांचे विशेष आभार, निलेजी बोराडे साहेब यांचे विशेष आभार, राजेजी नेगी साहेब यांचे विशेष आभार, सचिनजी सावंत साहेब, अजयजी गलांडे साहेब यांचे विशेष आभार, नवनाथ डोंगरे यांचे विशेष आभार, प्रशांत शिंदे यांचे विशेष आभार, त्याच वेळेला दिलावर यांचे देखील विशेष आभार, चंदू राणे यांचे देखील विशेष आभार, विकेश बाई यांचे देखील विशेष आभार, सुमित गटकांबळे यांचे देखील विशेष आभार, किशोर युसेन लॉजिस्टिक यांचे देखील विशेष आभार, स्वप्नील डोळे यांचे देखील विशेष आभार, तन्वीर साहेब यांचे देखील विशेष आभार, संदीप काटे यांचे देखील विशेष आभार, दर्शन भानुशाली यांचे देखील विशेष आभार, सचिन भापकर यांचे देखील विशेष आभार, किरीटबाई यांचे देखील विशेष आभार, पप्पूबाई आणि धीरज त्रिपाठी या सर्वांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. तो इस समय नितिन प्लाने को लाया गया, देख रहा होगा किस तरह की गेंदबाजी करेंगे, क्योंकि अब जो बचे हुए 12 गेंदे और जीतने के लिए 53 रनों का लक्ष्य है. इस लक्ष्यों का पीछा करने के लिए विकेट करनी होगी. हर एक ओवर में आपको 25 रन से ऊपर रन बनाने होंगे. एक बड़ा टारगेट यहां पर रहेगा. पहली गेंद नितिन की, इस बार ऑन ड्राइव करने का कोशिश, लेग स्टंप्स के ऊपर गेंद पुल करने की कोशिश किया, घूम कर गेंदे जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री के आसपास, वहां पर अपने आप को बचाते हुए, गेंदों को बचाते हुए अच्छा फाट वहां पर छक्का रक्षकों के द्वारा, जहां 4 रन हो सकता था वहां 2 रन आते हुए. और यहां पर शैलेश सोनकर जी बिल्कुल ही अगर देखा जाए तो अच्छी छक्का रक्षण उनके द्वारा, और इस तरह से 2 रन और आते हुए बचे हुए 11 गेंदे, और 11 गेंदों में जीतने के लिए 51 रनों की आवश्यकता. एक बड़ी लक्ष्य है, परंतु क्रिकेट में कोई भी लक्ष्य छोटा या बड़ा नहीं होता. एक दिन होता है, क्रिकेट का खेल होता है और क्रिकेटर्स का दिन होते हैं. अगली गेंद नीलेश का बोल्ड किया है इस बार, और पहली गेंद ऐसा जो नीचे रहती हुई क्लीन बोल्ड करता हुआ सफलता यहां पर. टकरा जाए उसे ये गेंदबाज कहते हैं, और टकराने की कोशिश से ठोक, देखना होगा क्या होता है गुरु. यहां पे एक मुश्किल रहेगी कि अब जो गेंदे हैं वो यहां कमता होता हुआ 10 गेंदे अब रहेंगे. 10 गेंदों में 51 रन बनाने हैं. प्रत्येक गेंदों के ऊपर 5 रन के ऊपर रन बनाने का, यानी कि अगर 1-2 गेंदे और डॉट होती है तो फिर हर एक गेंदों पे छक्का लगाना होगा. इस समय ये मुकाबला देखा जाए तो बिल्कुल ही एक रोचकता की तरफ बढ़ते हुए, और बिल्कुल ही अगर देखा जाए तो इस समय मैदान पे आते हुए पाटकर एंड सन्स के डायरेक्टर हैं सचिन डोंगरे सर, बल्लेबाजी करने के लिए आते हुए इस समय अपने टीम के लिए, अपना टीम का पूरा सा पूरा कंधों पर भार लेते हुए चले नीलेश.
अटकी हुई गेंद, वाइड का इशारा, ये नहीं चलेगा यहाँ। इस तरह की गेंदबाजी से मुश्किल हो सकती है टीम को, परंतु इस समय दिल्ली दूर है और दिल्ली के लड्डू भी दूर है। लड्डू खाता है वो भी पछताता है, जो नहीं खाते वो भी पछताते हैं, परंतु यहाँ पर क्या होगा ये देखना जरूरी रहेगा। अभी भी 10 गेंदे शेष और 50 रनों की आवश्यकता। 10 गेंदे 50 की जरूरत। हर एक गेंदों पे पंजा चाहिए। आगे आकर खेला, बॉलर के बगल से निकालते हुए गेंदों को मिड ऑन के क्षेत्र में गई, डीप मिड ऑफ के गेंद पर वहां पर हनुमंत दवाड़े तैनात हैं। गेंद को फील्ड किया, थ्रो किया, बल्लेबाज के पास मौका था 1 रन लेने का। 9 गेंदे 49 रनों की जरूरत अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए, पाटकर एंड सन्स के लिए। ऊपरी क्रम के अगर बल्लेबाज देखे जाए तो बिल्कुल ही ना, किसी ने भी दोहरे अंक में नहीं प्रवेश किया था। सबसे ज्यादा स्कोर देखा जाए तो बिल्कुल 14 रन बनाए गए थे नीलेश के द्वारा, नीलेश सोंडकर के द्वारा। अगली गेंद इस बार अच्छी गेंद लेग स्टंप और मिडिल स्टंप के ऊपर थी। यॉर्कर गेंद था, ब्लॉक होल से गेंदों को दबाने की कोशिश की गई। गेंदे मिड विकेट के क्षेत्र में गई थी, गेंद को फील्ड किया जाता, तब तक 1 रन आसानी से और बनाते हुए 1-1 रनों से स्कोर को बढ़ाता हुआ, इस 1 रनों के साथ कुल स्कोर पहुंचता हुआ अब जाकर 21 पर। बचे हुए अभी भी गेंदे हैं इस ओवर में, 2 गेंदे। और इस बार बहुत ही दूर कोशिश जारी रहेगी, कोशिश करने वाले हार नहीं मानते। यहां पर लगा एक बहुत बढ़िया वाइड मिड ऑफ और मिड ऑन के बीच से निकलता हुआ 6 रन। यांचे विशेष आभार। त्याच वेळेला शिरूडकर झा यांचे देखील विशेष आभार। रत्नाकर राई यांचे विशेष आभार। नयन गोर यांचे देखील विशेष आभार। संतोष पवार यांचे देखील विशेष आभार। बाबाजीजी डेरे साहेब यांचे विशेष आभार। अमरेंद्र कुमार मुन्नाजी यांचे देखील विशेष आभार। कन्हैया कासेरा यांचे देखील विशेष आभार। विपुल अग्रवाल साहेब यांचे देखील विशेष आभार। परवेश सिंग बबलूभाई यांचे देखील विशेष आभार। बाळासाहेब बोनकर साहेब यांचे देखील विशेष आभार। कपिल रुपारेल यांचे विशेष आभार। कृणाल धागान यांचे देखील विशेष आभार। निलेश कुंजीर यांचे देखील विशेष आभार। अभय खातू यांचे विशेष आभार। बळदेव जाधव यांचे देखील विशेष आभार। संतोषजी शर्मा यांचे विशेष आभार। धर्मेंद्र म्हात्रे यांचे विशेष आभार। निमिष देसाई, अमित सिंग, रवी सावंत यांचे विशेष आभार। कल्याण नवबुदे यांचे देखील विशेष आभार। योगेश गोलब यांचे विशेष आभार। दैवत डोंगरे यांचे विशेष आभार। संजय जिमूर साहेब यांचे विशेष आभार। अवतार सिंग यांचे विशेष आभार। संजीव कुमार पांडे यांचे विशेष आभार। जालंधर शेके साहेब यांचे विशेष आभार। आसिफ कोठारी यांचे विशेष आभार। दत्ता चौधरी यांचे विशेष आभार आणि सचिन कोड़क यांचे देखील विशेष आभार। अंतिम ओवर की पहली गेंद और इस बार इस गेंद को देखा जाए तो वाइड का इशारा आता हुआ, 1 अतिरिक्त रन इस समय खुलता हुआ। इस 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ते हुए 29 पर। अभी भी दिल्ली दूर है, 6 गेंदे अभी भी शेष और 6 गेंदों में 40 रनों की जरूरत। परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, 6 गेंदों में हमने 45 रन बनते हुए देखे हैं और इस समय सिर्फ 40 है, तो परंतु एक और रन कम होता हुआ अब 5 गेंदे 39 की जरूरत,
दूर जरूर, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल। जब तक अंतिम गेंदें नहीं फेंकी जाती तब तक आप कह नहीं सकते कौन सी टीम यहां पर जीत मिला। 5 गेंदें 39 की जरूरत पाटकर एंड सन्स के सर्वे सर्वा इस समय मैदान पर। यह गेंद उनके लिए आगे आकर खेला, बहुत ही दूर जा रही है लेकिन ऊंचाई है वहां और सीधे खिलाड़ी के हाथों में क्या कैच हुआ, क्या लाजवाब विकेट मिलता हुआ। नाव आहे शैलेश सोनकर आणि त्यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि विकेट मिळवली आहे। एक चांगली विकेट त्यांच्या नावावरती येत असताना पाहायला मिळते। शैलेश सोनकर आणि निलेश सोनकर दोन्ही भाऊ आहेत, एकामेकाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळाल्यात। उत्तरार्धामध्ये निलेश सोनकर यांनी बॅटिंग केली आणि द्वितीय मात्र गोलंदाजी मार्क वरती आपण शैलेश यांना पाहतोय। बिल्कुल ही दोनों बंधु इस समय, दोनों भाई दोनों टीमों के विपक्षी में इस समय आप देख रहे हैं मैदान पर। इस समय गेंदबाज करते हुए और पहले आपने देखा एक भाई बल्लेबाजी करके गए, डांसिंग अंपायर सनी जगताप, उनके लिए 200 रुपया पुरस्कार आई है। किनकी तरफ से? संजय जिमुड़ की तरफ से। क्या बात है, मैंने प्यार तुम्ही से किया है। परंतु यहां पर गेंदे आई है बल्ले को चूमती हुई और हाथों में आया संदीप पवार का, मिलेगा विकेट नंबर। सचिनजी सावंत साहेब यांचं देखील आगमन झालं, आपले हार्दिक स्वागत। विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज शैलेश सोनकर आणि जर का हॅट्रिक संपादन केली तर सतीजी देवकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल शैलेश सोनकर यांच्यासाठी हॅट्रिक संपादन केली तर। बिल्कुल यहाँ पे हैट्रिक चांस है। 2 विकेट अगर आया है यहाँ तो एक अभी भी विकेट आना होगा। शैलेश सोनकर जी अगर यहाँ पे हैट्रिक विकेट लेते हैं तो सतीश देवकर जी के द्वारा यहाँ पे 1000 रुपए का पुरस्कार आएगा। बिल्कुल यहाँ पर हैट्रिक बॉल होगा, देखना होगा कौन से बल्लेबाज आते हैं उनके हैट्रिक को रोकने के लिए। दिल्ली दूर, मैंने बार बार कहा था, परंतु यहाँ देखा जाए तो बचे हुए जो गेंदे हैं उस गेंदों में ये रन बनाना मुमकिन, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल। बार बार कहते रहते हैं हम। जयेश जी आपको याद होगा एक मुकाबला जब 3 गेंदों में 25 रनों की जरूरत थी और सोनाली के उस मैदान पर 3 गेंदों में 26 रन बनाए थे, चौका लगा था अंतिम गेंदों के ऊपर। और बिल्कुल ही होती है क्रिकेट अनिश्चितता का खेल है। कंचन पालकर जी बहुत सारे क्रिकेट आप देखे होंगे। ये गेंद आई है और इस बार बॉलर के बगल से खेलने की कोशिश कैच हो सकता था लेकिन गेंदें उनकी हाथ को छूती हुई गई और जब तक छूती हुई गई रन लेने की कोई जरूरत नहीं थी, क्योंकि मालूम है उन्हें कि ये मुकाबला हम गंवा चुके हैं। लंबा एक सिर्फ औपचारिकता रही है बचे हुए गेंदों के ऊपर। 2 गेंदे अभी भी शेष है, थोड़ा सा प्रैक्टिस करते हुए अगले मुकाबले का तैयारी करते हुए इस गेंदबाजों के खिलाफ। वाइड का इशारा, 1 रन और आएंगे। इस 1 रनों के साथ स्कोर बढ़ोतरी होता हुआ, कुल स्कोर पहुंचता हुआ इस 1 रनों के साथ 32 पर जीतने का लक्ष्य मिला था 69 रनों का। नीची रही थी गेंदे, वेल्स वहां पर तैनात है। वेल्स गिरा नहीं तो आपको विकेट मिलेगा नहीं, चाहे वो गेंद विकेट को टच करके ही क्यों ना जाए। टच करके गई थी, परंतु नसीब अच्छे हैं कि चलिए 1 गेंद और खेलने के लिए मिलेंगे। अंतिम गेंद इनिंग्स की होगी और बिल्कुल एक औपचारिकता भरा एक तरफा मुकाबला इस समय जीतने की कगार पर प्रयागराज फाइटर्स। ये गेंद हवा में उड़ा दी गई है, दूर में खड़े खिलाड़ी और 2 खिलाड़ियों के बीच टप्पा खाता हुआ गेंद। 1 रन यहां पे आते हुए और ओवर की समाप्ति। दूसरे रन के लिए है दौड़ा, खतरा हो सकता था लेकिन 2 रन और, यानी कि इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ जाकर देखा जाए 34, यानी कि इस समय देखा जाए तो कुल जो डिस्टेंस रहा वो 35 रनों का। 35 रनों से यहां पर हार मिली है, बहुत ही बड़ा हार।